Good morning friends. In this video we are going to learn the synopsis of the novel The Sign of the Four. Let us take this synopsis paragraph wise. Dr. Watson and Sherlock Holmes were discussing on general issues when they were interrupted by the arrival of Miss Mary Marston, who has a case for Sherlock to solve. की डॉक्टर वॅटसन आणि शार्लॉक होम्स जेव्हा जनरल विषयाबद्दल चर्चा करत होते तेव्हा दे वर इंटरप्टेड, त्यांना मध्येच थांबवलं बाय द अरायवल ऑफ मिस मेरी मॉस्टन्स, की मिस मेरी मॉस्टन्सच्या आगमनाने त्यांची चर्चा थांबली. आता मिस मेरी मॉस्टन्स हू हॅज अ केस, की तिच्याकडे एक केस होती फॉर शार्लॉक टू सॉल्व, की शार्लॉकने ती सॉल्व करावी असं तिला वाटत होतं. Mary tells about her father's sudden disappearance on a trip many years ago. की मेरी आपले वडील अचानक कसे गेले बऱ्याच वर्षापूर्वी याबाबत मेरीने त्यांना सांगितलं. अ फ्यू इयर्स लॅटर, काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर, लॅटर म्हणजे नंतर, अँड ॲडव्हर्टाइजमेंट वॉज पब्लिश इन अ न्यूजपेपर, की न्यूजपेपरमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट प्रकाशित झाली आस्किंग फॉर हर ॲड्रेस, की त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेरीचा ॲड्रेस विचारला, विच शी गिव, आणि तिने तो ॲड्रेस दिला. अँड एव्हर सिन्स देन, तेव्हापासून, ऑन द सेम डे ऑफ इच इयर, की वर्षाच्या प्रत्येक त्याच दिवशी, शी रिसीव अ रिअर अँड एक्सपेन्सिव्ह पर्ल, की तिला एक्सपेन्सिव्ह किंवा महाग असणारा जो मोती आहे, पर्ल म्हणजेच मोती किंवा डायमंड, की दुर्मिळ असणारा जो पर्ल आहे तो तिने स्वीकारला. दिस कंटिन्यू फॉर सम मोर इयर्स, की या गोष्टी अशाच काही वर्ष चालू राहिल्या, परंतु बट टुडे शी रिसिव्ड अ लेटर, तिला एक पत्र मिळालं आस्किंग टू मीट हर, की त्या पत्रामध्ये तिला भेटण्यासाठी सांगितलं. द लेटर वॉर्न मेरी, लेटरने अशीही वॉर्निंग दिली नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर, की तिच्यासोबत पोलीस आणू नका असंही सांगितलं. मेरी रिक्वेस्ट होम्स अँड वॅटसन्स टू अकंपनी हर, की मेरीने वॅटसन्स आणि शार्लॉक होम्सला विनंती केली की माझ्यासोबत चला टू प्लेस, सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट, की याच्या पाठीमागचं रहस्य शोधता येईल. बोथ ॲग्री, दोघंही सहमत झाले टू अकंपनी हर, तिच्यासोबत जाण्यासाठी. शार्लॉक रेकमेंड्स डॉक्टर वॅटसन, शार्लॉकने डॉक्टर वॅटसनला रेकमेंड्स किंवा शिफारस केली टू रीड द विनवूड्स रीड्स बुक मार्टरडम ऑफ मॅन, की विनवूड रीड नावाच्या लेखकाचं मार्टरडम ऑफ मॅन हे पुस्तक वाचण्यासाठी शार्लॉक होमने डॉक्टर वॅटसनला शिफारस केली किंवा विनंती केली. अँड लिव्ज द रूम इन सर्च ऑफ सम रेफरन्सेस, आणि स्वतःही काही रेफरन्स मिळवण्यासाठी रूममध्ये निघून गेले. फॅक्ट्स दॅट आर इसेन्शियल्स फॉर द केस, की या केससाठी या गोष्टी आवश्यक होत्या. आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन्स, की चौकशी करून आल्यानंतर शार्लॉक शेअर हिज फाइंडिंग विथ वॅटसन्स, तर शार्लॉकने वॅटसनशी काही गोष्टी फाइंडिंग्स आहे त्या फाइंडिंग्स शेअर केल्या. ही बिलिव्ज दॅट, आणि असा विश्वास होता त्यांचा की द डेथ ऑफ मेजर शाल्टो, मेरीज फादर्स only friend in London, has something to do with the mysterious pearls she has been receiving every year, आणि प्रत्येक वर्षी तिला भेटणारे जे डायमंड्स आहे किंवा पर्ल्स आहे याच्या पाठीमागे काहीतरी रहस्य आहे. शार्लॉक बिलीव्ह दॅट, शार्लॉकला विश्वास होता की द शाल्टोज हिअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे, की शाल्टोच्या हिअरला किंवा वारसांना माहिती असेल की मेरीबाबत काहीतरी चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील. अँड मे बी सिकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम, आणि ही समस्या दुरुस्त करण्यासाठी तिला प्रत्येक वर्षी पर्ल येत असेल. लॅटर, नंतर, मेरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन, की मेरी बेकर स्ट्रीटला ठरल्याप्रमाणे आली. Both Sherlock and Watson accompany her to the appointment with the mysterious letter writer, आणि हा मिस्टरियस लेटर रायटर जो आहे त्याच्याकडे जाण्यासाठी हे तिघेजण निघाले. मेरी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफ हर फादर्स,
की मेरीने वडिलांचे काही पेपर्स आणले विथ हर तिच्यासोबत विच शी वॉज नॉट बीन एबल टू डेसिफर की ती अशा प्रकारचे पत्र तिने यापूर्वी कधीच डेसिफर केलेले किंवा नाहीसे केलेले नव्हते. शी फेल दॅट तिला असं वाटलं द पेपर माइट बी पर्टिनंट टू द केस इन सम वे की या केससाठी हे असणारे पेपर नक्कीच फायदेशीर असं तिला वाटलं. इट माइट हेल्प कदाचित मदत करतील होम्स टू डिकोड द मिस्ट्री की ही जी मिस्ट्री आहे ती शोधण्यासाठी किंवा उकल डिकोड करण्यासाठी होम्सला मदत करते अँड फाइंड द डिसॲपरन्स ऑफ हर फादर आणि वडिलांचे नाहीसे होणे शोधता येईल. शार्लॉक एक्झामाइन्स द लेटर शार्लॉकने पत्र पूर्णपणे एक्झामाइन केलं अँड पुट इट्स अवे फॉर सेफ किपिंग आणि बाजूला ठेवलं. ही वॅटसन्स अँड मेरी गो टू द मीटिंग आणि हे तिघे जण मीटिंगसाठी गेले. दिअर अ पर्सन्स आस देम की तिथे त्या व्यक्तीने विचारलं एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर्स की तुमच्यापैकी कोणी पोलीस ऑफिसर्स आहे का विच द डिनाय आणि या तिघांनी नकार दिला. द पर्सन हु इज अपरेंटली अ सर्वंट ऑफ द पर्सन की जो व्यक्ती स्पष्टपणे या व्यक्तीचा नोकर दिसत होता. दे आर मीटिंग देन ड्राईव्हज देम इन अ कॅरेज की या कॅरेजमध्ये सगळेजण निघून गेले. द ट्रायो अराइव्ज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन आणि हे तिघेजण की या फॅशनेबल पार्ट ऑफ लंडनमध्ये आले का और मोर रन डाऊन की ती इमारत सगळी रनडाऊन होती किंवा नादुरुस्त होती. वर्किंग क्लास नेबरहूड त्या इमारतीच्या शेजारी सगळे वर्किंग क्लासची लोक राहत होते. दे आर एस्कॉटेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट आणि अशा प्रकारे ते घरामध्ये गेले. घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. दे वेअर एस्कॉटेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट आणि या सर्वंटकडून हे तिघे जण घरामध्ये गेले. In such a way, we get an idea about the synopsis of the novel The Sign of the Four की या सिनॉप्सिसमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. द मीटिंग ऑफ मेरी मॉस्टन्स विथ वॅटसन्स अँड शार्लॉक होम्स अँड मेरी टोल्ड द प्रॉब्लेम्स देम about the disappearance of her father as well as she has received a letter instructing her to meet the persons and which allowed them to bring two persons but they were not police officers. In such a way they were planned to meet the unknown persons who wanted to give the informations to the Mary and two persons. I hope you will understand the synopsis of the novel The Sign of Four. Thank you very much.